नमस्कार. आज मला एक 2-3 प्रश्न पडले. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, की आत्तापर्यंत देशात आणि राज्यात पेपरफुटी किती वेळा झाली? जी चौकशी कुठपर्यंत आली हे आपल्याला दिसतंच आहे. शिक्षण मंत्र्याचा राजीनामा नाही. दिवंगत अजितदादा पवार यांची चौकशी कुठवर आली याचा तपास नाही. अनेक खून झाले, अनेक चोऱ्या झाल्या. मला प्रश्न असा पडतो की आपण आपल्या देशात लोकशाहीच्या मार्गाने चालतोय का? सत्तेतले नेते म्हणतात की आम्ही तपास पूर्णपणे चालू ठेवलेला आहे, त्याबद्दल कुठलीही त्रुटी होणार नाही. आणि कुठल्या तरी विचाराच्या विरोधात आमदार, खासदार, मंत्री यांना मतदान केलेलं असतं. ते उठतात, स्वतःच्या फायद्यासाठी सत्ताधारी पक्षात जाऊन बसतात. अहो, हे मुद्दे तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये जरी गेला तरी मांडणार आहे का? बरं, मांडले तरी त्याला न्याय मिळेल याची गॅरंटी काय? आज परवा दिवशी बघितलं, राम मंदिरात चोरी झाली. कुणी केली, काय केली, कशासाठी केली काही माहीत नाही. केंद्रात राज्यात सरकार कोणाचं आहे आपल्याला चांगलं माहिती आहे. मग सामान्य माणसाने मतदान तरी कशाला करावं? एक तर कुठल्या तरी विचाराच्या विरोधात, कुठल्या तरी भूमिकेच्या विरोधात मतदान केलेलं असतं. सत्ताधारी पक्ष तोच माणूस आपल्याकडे वळवतो आणि तोच नेता म्हणतो की बाबा मी जनतेच्या भल्यासाठी, जनतेच्या कामासाठी किंवा निधी मिळवण्यासाठी XYZ काही असेल कारण. ठीक आहे, तुम्ही गेलात, निष्ठेची चेष्टा झाली. आता मला एक सांगा, सामान्य माणसाने जाब कोणाला विचारायचा आणि विचारलं तरी त्याचं उत्तर मिळेल का याची गॅरंटी नाही. आज लेटेस्ट उदाहरण बघा की कोणताही माणूस असेल, सामान्यातलं खोपट्यात राहणारा का माणूस असाना, त्याने आवाज उठवला की त्याच्यावर काहीतरी खोटा गुन्हा दाखल करायचा, त्याच्यावर परत ED लावायची, CBI लावायची. बरं ठीक आहे, एवढंच नाही तर त्यांचे सोशल मीडिया अकाउंट बंद करायचे. कशाकरता? ही लोकशाही आहे का? आज तुमची मुलं परदेशात जाऊन शिकतात, त्याच्यावर कोण आक्षेप घेतं का? मग जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, शिक्षण वर्गाला तुम्ही द्या ना, निधी द्या. त्या शिक्षण मंत्र्याचा घ्या राजीनामा. कधी? फक्त पोपटपंची करून काय होत नसतं. 2 गोष्टी आहेत, एक तर करायचं तर ते 100% करायचं आणि नाही करायचं तर त्याला 100 कारणं द्यायची. असे अनेक मुद्दे आहेत, मी बोलू शकतो यावर. पण जरा तरी विचार करावा की येणाऱ्या भविष्यातल्या पिढीचं किती नुकसान आहे. आपण गब्बर पैसा कमवला, आपली पोरं मस्त परदेशात जाऊन शिकतात, इकडं भ्रष्टाचार चालू आहे, पण त्याच्यावर बोलायला पण तयार नाही. बरोबर आहे का नाही? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.